होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेनं आपलं नौदल तैनात करत ब्लॉकेड निर्माण केले. हा ब्लॉकेड जोपर्यंत काढला जात नाही तोपर्यंत सामुद्रधुनी खुली करणार नाही, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बराकी यांनी दिला आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात लष्करी कारवाया सुरू केल्यामुळेच ही सामुद्रधुनी बंद झाली आहे. जोपर्यंत या कारवाया थांबत नाहीत तोपर्यंत इराण सामुद्रधुनी खुली करणार नाही, असं ते म्हणाले. इराण आणि ओमान यांच्यातली जहाजांच्या मार्गांविषयीची चर्चा दोन देशांमधला प्रश्न असून त्यात तिसऱ्या हस्तक्षेपाची गरज नाही, असंही इराणनं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं देशातल्या आणखी 11 बंदरांना आंतरराष्ट्रीय बंदरं म्हणून अधिसूचित केले. यामुळे ई-व्हिसा असलेल्या परदेशी नागरिकांना या बंदरांमधून भारतात येणं शक्य होणार आहे. यात 9 भूबंदरं आणि 2 हवाई बंदरांचा समावेश आहे. या बंदरांमुळे आंतरराष्ट्रीय बंदरांची संख्या 88 झाली आहे. पर्यटन व्हिसा व्यवस्था अधिक व्यापक आणि सुलभ बनवण्यासाठी गृह मंत्रालयानं ई-व्हिसा सुविधा सुरू केली आहे.